तुम्ही दुरुस्त खाली करून घेते ती? हो नाही खरंच म्हणजे करावीच लागेल आता, पण आता या क्षणी नाही होऊ शकणार ना ते. मग आता जिन्याने. चढत जायचं वरती? हो 4च मजले. 4 मजले? जाऊया आपण. नमस्कार नमस्कार. या ना या. या आजी नमस्कार करतो. सुखी राहा. या बस. या कुठे या ना या. ते नाही ऍक्च्युली ते माझ्या सँडल्स नाही नाही चालतील, काही हरकत नाही. म्हणजे सँडल्स शिवाय चालायची सवय नाहीये ना मला म्हणून. असू दे. अगं मल्लिका काढ ना चपला. त्यात काय एवढं मी पण काढले ते. हा नमस्कार. बसा ना बसा. बस हो बस बसा बस. तुमच्या मनाने आमचं घर थोडं लहानच आहे. काही हरकत नाही हो. म्हणजे घर किती स्क्वेअर फूट आहे त्याच्यापेक्षा त्या घरातली माणसं किती आनंदात राहतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि ज्या घरात तुमच्यासारखी अशी आनंदी माणसं राहतात ना, म्हणजे ते घर छानच असतं हो. लहान मोठा असा काही प्रश्न नाही हो. मला आवडलं तुमचं घर. काय म्हणते का? हो 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 छान आहे छान आहे. या या. सावकाश. सावकाश. बापरे, केवढा घाम फुटलाय तुम्हाला. तुम्हाला खूप उकडतंय का हो? आजपर्यंत मी आयुष्यात इतका कधी चाललो नाही. इतक्या पायऱ्या पण मी एकाच वेळेस कधी चढलो नाही. मला जायला लागेल डॉक्टर. तुम्ही थांबता, मी पाणी वगैरे आणू का? काही नको मला. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला सांगा, आज तुम्ही मुद्दामून लिफ्ट बंद केलीत का? म्हणजे केली नसावीत. आय होप. नाही नाही, अर्थात अहो, असं काय बोलताय तुम्ही. आय एम रिअली सॉरी. तुम्हाला आज पायऱ्या चढाव्या लागतायत. चला. बंध हे जोडले तरी रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना पीण तो घातली तुटेना. थांबत जाऊया, काही हरकत नाही. आलंच आता. रोहन, अरे समर साहेब कुठेपर्यंत आले जरा बघ ना. हाँ मी चेक करतो. बघ. हे काय आलेच. या या. नमस्कार राजवाडे साहेब. अरे काय झालं? एवढ्या धापा का टाकतोस तू? जिने चढून आलो ना. 4 मजले चढावे लागले ना. बसा, मी पाणी आणते.
त्रास झाला ना तुम्हाला? आणि नेमकी आजच लिफ्ट बंद पडली. अशी कधीच पडत नाही हो बंद. बस बस. आरामशीर बसा, निवांत. आता बरं वाटतं ना समर साहेब? अहो आमच्याकडे मध्येच असं काहीतरी लिफ्टचं होतच असतं. हे घ्या. आनंदी, हे ग काय? अगं त्यांना तसंच पाणी लागतं. नाही नको मला. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय आता पाणी प्यायची गरज आहे तुमच्या शरीराला. घ्या, उकळवलंय, त्रास नाही होणार. मल्लिका, ते शकुनाचं ताट. हो हे बघा आलेच घेऊन. मल्लिका, हो हे ना ह्याची गरज नव्हती खरं तर. कशाला एवढं सगळं करायचं? किती दिलं तुम्ही. सुष्मिता आहे बघ. सो प्रिटी. अगं मम्मा, अंगठी आणली तुम्ही सोन्याची. कशाला? खूप सुंदर आहे. जड आहे हो. 1.5 तोळ्याची असणार नक्कीच, है ना? 1.5. म्हणजे आता राजवाडे आणणार म्हणजे एवढं तरी व्हायला हवंच ना. राजवाड्यांचा शकून आहे ना हा. अरे रोहन बाळा, हातात घेऊन बघ ना. तुझ्यासाठी आहे, तुला आवडली का सांग. नाहीतर डिझाईन पाहिजे तर आपण बदलू शकतो. काय आई? अधिराची आई अंगठी खरंच खूप चांगली आहे, पण पण नाही बिन नाही, काही नाही. अरे त्यांनी इतक्या प्रेमाने आणले बघ. खोड काढायला जागाच नाही अंगठीमध्ये, आहे ना? घे बाळा, शकून असतो. घे घे. नाही नको आजी. थँक्यू व्हेरी मच. मला तुमच्या भावनेचा पूर्णपणे आदर आहे, पण हे आता नको. आपण ना जेव्हा लग्नाची फायनल बोलणी करू तेव्हा करूयात ना हे सगळं देवाणघेवाण. अरे ती देवाणघेवाण ती सगळी नंतर लग्नाच्या वेळेला असतंय. हे सगळं शुभ शकून आहे, नाही का हो? घे. नाही म्हणायचं ते. नंतरचं नंतर बघूया आपण. आई तू ठेव अंगठी ठेव. आई ठेव अंगठी प्लीज. नाही मी नाही घेऊ शकणार ही अंगठी. मला खूप ऑकवर्ड होतं या सगळ्यांनी. हे नको आहे मला. हे ठेवू दे. ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघ, तुला ऑकवर्ड करायचा आमचा कुठलाही उद्देश नव्हता. ठीक आहे, राहू दे. बसा बसा. बस बस. समर साहेब, मी काय म्हणतो, आपण थोडा चहा घेऊया का? बोलणं काय सुरूच राहणार आहे. नंदू. हो, लगेच घेऊन येते. हो. आमची नंदू खूप छान चहा करते. हो, म्हणजे सगळं विलायची, अद्रक सगळं घालून. हो, आणि गवती चहा पण आहे आमच्याकडे. चव येते ना त्यांनी चहाला. खरंय. आले. सुष्मिता, खायचं बघ ना. अगं थांब थांब, ते सगळं नंतर होईल हो. पहिल्यांदा ज्यासाठी आपण जमलोत ना ते आधी करूया. म्हणजे पुढची बोलणी करूया आधी, हो ना? हो ना, पण ते सगळं आमचा समरच बोलेल. कसं आहे, आमच्या अधिराला वडील नाही आहेत ना, त्यामुळे समर वडिलांच्याच जागी आहे तिच्या. त्यामुळे समरच सगळी बोलणी करेल. हो की नाही समर? बोलतो मी. सगळ्यात आधी रोहन, तू त्या दिवशी आमच्या घरी ज्या प्रामाणिकपणे बोललास आणि तुझ्या घरी आम्हाला बोलवलंस, म्हणालास की या आमचं घर आधी बघा आणि मग काय तो निर्णय घ्या. मला खूप आवडलं. म्हणजे आय रिअली लाईक युअर ऑनेस्टी. त्यामुळे काय, आपल्यातलं बोलणं एकदम खूप सहज आणि सोपं झालं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या बाजूने काही गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे बोलू शकू असं आम्हाला वाटतं. अर्थातच. अहो, लग्नाची सगळी बोलणी ही स्पष्ट आणि प्रामाणिकपणेच व्हायला हवीत. नाही, अगदी बरोबर आहे. पण रोहनला जो प्रश्न पडला होता किंवा तुला जी शंका वाटत होती की अधिरा या घरामध्ये ॲडजस्ट होईल की नाही, तर त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आम्हाला सगळ्यांना सापडलाय.
म्हणजे तूच जर घर जावई म्हणून आमच्या घरी आलास तर लग्न म्हणजे काय गंमत वाटते का तुला आदिरा? हे बघ, तुझ्या कपड्यांचा इस्त्रीचा जेवढा खर्च आहे ना तेवढी त्या मुलाची मंथली सॅलरी आहे. रेस्टॉरंटमध्ये गेले तरी ही माणसं आधी राईट साईड बघतात मेनू कार्डचा आणि मग फूड ऑर्डर करतात. शॉपिंगला गेले तरी स्वस्तातले स्वस्त कपडे घेणार, भाजी सुद्धा स्वस्त आणत असतील. अशा घरात तू कशी राहणार आहेस? राईन मी ब्रो, चिल. ओके, माझं रोहनवर खूप प्रेम आहे. आय लव्ह हिम अ लॉट. सो आय मॅनेज. मी करेन मॅनेज. ओके. हे तुझं प्रेम 4 दिवस सुद्धा टिकणार नाही. तुला सगळं स्वतः करावं लागेल. त्या लोकांची धुणी भांडी स्वयंपाक ह्या सगळ्यात ना वेळ मिळणार नाही प्रेम करायला. हे बघ, एनिवे लग्न झाल्यानंतर दोघांना पण ऍडजस्टमेंट करावीच लागते, राईट? सो रोहनच्या घरीच काय, कुठल्याही मुलाच्या घरी गेल्यावर मला ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे, विच इज फाईन. आय एम ओके विथ दॅट. अगं पण आपल्यासारख्या श्रीमंत घरात जाशील ना, त्यांच्यासारख्या भिकाऱ्यांकडे तरी जाणार. शट अप. हे बघ, हे जरा जास्त होतंय. रोहन आणि त्याच्या फॅमिलीच्या अगेन्स्ट मी एक शब्दही ऐकणार नाही. आणि तुला जर माझ्या बरोबर याविषयी बोलायचं असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. डिड यू गेट दॅट? पण एक गोष्ट लक्षात ठेव, रोहन हा माझा होणारा नवरा आहे. सो मी त्याचा इन्सल्ट अजिबात सहन करणार नाही. डिड यू गेट इट? होणारा नवरा. एक दिवस हिची मिजास अशी उतरणार आहे ना, मग तुला माझं सगळं ऐकावंसं वाटेल. रोहन, तुझी शंका अगदी योग्य आणि रास्त आहे. म्हणजे आधिरा आतापर्यंत ज्या पद्धतीने तिचं आयुष्य जगले, ज्या प्रकारची लाईफस्टाईल तिला आजपर्यंत मिळाली आहे, तर ती कुठेही गेल्यानंतर तिला त्याच पद्धतीचं आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि तुला जर असं वाटत असेल की तू आधिराला त्या प्रकारचं आयुष्य या इथे देऊ शकतोस, तर आम्ही सगळे तुझ्या बरोबर. पण तुला जर तसं वाटत नसेल तर तू घर जावई हो. आणि घर जावई हे फक्त नावापुरती एक ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे काय होईल की तुझ्या मनात जी शंका आहे की आधिराला तू तशी लाईफस्टाईल प्रोव्हाइड करू शकशील की नाही, तीही निघून जाईल. म्हणजे आधिरालाही तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगता येईल, तिच्या सवयीप्रमाणे. तुला सुद्धा तिच्याबरोबर तिथे राहताना कम्फर्टेबल वाटेल. मला असं वाटतं या एका गोष्टीमुळे सगळेच प्रश्न सुटतील. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात उत्तम उपाय. तू घर जावई हो, घर जावई हो. घर जावई सर, असा अचानक कसा विचार आलाय तुम्हाला हा? नाही, अचानक नाही. तू पण विचार कर हवं तर. नाही सर, मी नाही विचार करू शकणार याबद्दल, कारण ना मी हे एक्सेप्टच करू शकणार नाही. रोहन, जरा ऐकून तरी घे ना बाळा, काय बोलतायत ते. त्यात नकार देण्यासारखं काय आहे बाळा? सगळं चांगलंच तर आहे, हो की नाही? एवढ्या लहान घरामध्ये राहण्यापेक्षा तू तिथं मोठ्या घरामध्ये राहशील तर चांगलंच आहे ना. कोणालाच त्रास होणार नाही, मुळात अधिराला त्रास होणार नाही, आहे ना? मंदाकिनी, हा, रोहन बोलतोय ना, त्याला बोलू दे. नाही, मी समजावते त्याला फक्त असं. सॉरी, म्हणजे मी थोडंसं मध्ये बोलले तर चालेल का? कसं आहे ना रोहन, म्हणजे तू प्रॅक्टिकली विचार कर. काय आहे, लग्न तुला आणि अधिराला करायचंय. हां, आणि म्हणजे तुम्हाला दोघांना संसार करायचा आहे. तो काय तिथे आमच्या बंगल्यातही होऊ शकतो ना. म्हणजे हे घर, राग मानू नका, म्हणजे छोटं आहे ना. आणि अधिरा आमची, मी ओळखते तिला, ती ह्या घरात कम्फर्टेबल राहू शकणार नाही. म्हणजे इतकी सगळी माणसं, त्याच्यात इतकं छोटं घर. मग काय होईल त्याने की ह्यांच्या दोघात भांडणं होतील. म्हणजे तुमच्या दोघात वादावादी, चिडचिड, मग सगळं घरातलं वातावरण बिघडेल. म्हणून मी एक आपलं सजेस्ट करते की समर बोलला तसंच की तू घर जावई हो ना. नाही, मला नाही व्हायचंय. मुळात मी असा कधी विचार सुद्धा केला नाहीये. मग आत्ता विचार कर ना. म्हणजे कसं आहे, तुलाही आत्ताच कळलं ना, हाच राईट पर्याय आहे. नाही सॉरी, पण मला खरंच नाही व्हायचं आहे घर जावई, कारण माझा निर्णय झालाय.
आणि मला ना तुमचा हा ऑप्शन मान्य नाहीये घर जावई होण्याचा. आणि आता दुसरी गोष्ट जी मी इथे पुन्हा सांगतो, माझ्या नंदूताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. रोहन, हे बघ, मला पहिलं घराच्या बाबतीतलं म्हणणं अगदी पटतंय, पण हा दुसरा मुद्दा, त्याची काही गरज नाही आता. का गरज नाहीये ताई? मला याची गरज वाटते. आणि तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. रोहन, कसं आहे की लग्न करायचंय म्हणजे थोड्याफार ऍडजस्टमेंट्स कराव्याच लागतात, हो की नाही आई? मी बाकी कुठल्याही ऍडजस्टमेंट्स करेन, पण तुमचा घर जावई होणार नाही. अरे देवा, मग आता काय बोलणार? हे असं ठाम मत असेल तर पुढे बोलणंच होऊ शकत नाही. म्हणजे कसं बोलणार ना आई आपण? काय काही हरकत नाही. तुझा विचार मला पटतोय रोहन. तू पुन्हा एकदा मला इम्प्रेस केलंस. मला असं वाटतं आपण सगळेच जण पुन्हा एकदा विचार करूया. म्हणजे तुम्ही एकदा तुमच्यात बोला, विचार करा. आम्ही एकदा परत एकमेकांशी बोलतो आणि या गोष्टीवरती विचार करतो आणि आपण भेटूया. समर साहेब, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, गैरसमज कसला? हे बघा, लग्न या दोघांना करायचं आहे, त्यामुळे त्यांना काय वाटतं, त्यांचं मत हाच फायनल डिसिजन असलं पाहिजे. आपण फक्त सुचवायचं काम करू शकतो. येतो आम्ही. समर सर, एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे जे सगळं आणलंय ते प्लीज घेऊन जाल का? काही हरकत नाही. ठीक आहे मयूर, हे घेऊन जा सगळ्या भेटवस्तू. नंदू, चल. रोहन, कसले भिकेचे डोहाणे लागलेत तुला? हा, काय तू अजून काय हवंय तुला? का तू अंगठीला आणि गरजबेवायला नाही म्हणालास? आई बघा, हळू बोल ना. काय ते पाहुणे जेमतेम घराबाहेर गेलेत, आपण नंतर बोलूया ना याबद्दल. बोलू काय नंतर बोलू? आधी तू तिथे का बोललास असं मला ते सांग. आई प्लीज थांब ना. बावळट कुठला? गॉड, आता आज तरी सगळं सॉर्ट होऊ दे यार. प्लीज प्लीज प्लीज, सगळ्यांचे मूड चांगले राहू दे. आर्ग्युमेंट्स नको होऊ देत, आणि मेन म्हणजे रोनी परत काहीतरी वेड्यासारखी बडबड नको करू दे. आज जर काही गडबड झाली ना तर मग मी, गॉड, फिंगर्स क्रॉस्ड. तुला ना रोहन, कुठे कधी काय बोलावं ना तेच कळत नाही. देवाने इतकी चांगली संधी दिली, पण नाही, सोन्यासारखी संधी लाथाडली. ते दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, तशातला प्रकार झालाय हा. चांगला राहिला असता समर राजवाड्यांच्या घरात कसला महालच आहे तो महाल. आणि वरून तू जावई म्हटल्यानंतर कुठं ठेवू आणि कुठं नको असं केलं असतं त्यांनी. आई, मुळात मी माझं घर सोडून त्यांच्या घरी जाऊन का राहायचंय? का त्यांची मुलगी नसती आली त्यांचं घर सोडून इकडे? आई, ती आली असती कारण तशी पद्धत आहे आपल्याकडे म्हणून. आई, ते मला त्यांच्या घरी बोलवत होते कारण त्यांना हे घर छोटं वाटतंय. या दोन गोष्टींमध्ये फरक नाहीये का? अरे पण काय प्रॉब्लेम होता तुला? काय तुझं नुकसान झालं असतं, त्यांचा घर जावई झाला असतास तर? आई, मंदाकिनी, आणि सगळ्यांसमोर तू त्याला हा पर्याय का निवडायला सांगत होतीस? अरे म्हणजे काय, असं कसं बोलता तुम्ही? मला एक सांगा, मुलगा जर चुकत असेल तर आई या नात्याने मी त्याला समजावायला नको? तुझं काय म्हणणं आहे का? ते लोक श्रीमंत आहेत म्हणून रोहनने त्यांच्या घरी राहायला जायचं? बिघडलं काय? राहिला असता की आयुष्य आरामात तो. आणि मी काय त्याला जंगलात जाऊन राहा असं म्हणते का? नाही ना. चांगला समर राजवाड्यांच्या महालात राहिला असता, 10-12 मदतनीच असत्या हाताखाली, 4-5 गाड्या असत्या. काय कमी होतं त्याला सांगा बघू? पण त्यातलं रोहननं काहीही कमावलेलं नसेल. अगं, त्यांच्या पैशाच्या जोरावर यानं आईश करायची, मग रोहनची काय किंमत उरेल त्यांच्या नजरेत? अहो, असतं एखाद्याचं नशीब की त्याला कष्ट न करता पैसे मिळतात. एवढं काय आहे त्यात? अहो, मला एक सांगा, थांबा, आपण गेलो होतो त्यांच्या मागे, त्यांनीच सुचवलं ना? तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही मला. मगाशी ती अंगठी काय हातात घेऊन बघत बसली होतीस? घर जावाई व्हा म्हटलं की लगेच हो म्हणालीस. हो मग
बरोबर आहे, तुम्हाला मुळी माझं काही कळणारच नाही, कारण तुमचा आणि व्यवहाराचा काही संबंधच नाहीये. कसा संबंध? बास पुरे प्लीज, तुम्ही भांडू नका ना दोघं. अगं का म्हणू नको, ऐकतच नाहीये ते. आता तू मला सांग, घरामध्ये ना म्हणजे जगामध्ये संपूर्ण आनंदी पैशाचा पाऊस पडत असेल ना, तरी आपलं घर मात्र कोरडं ठणठणीत असणार आहे. कारण तुम्हाला पैसाच नकोय, तुम्हाला सुखच नकोय, है ना? एवढी पैशाची रास आहे त्यांच्याकडे, त्याच्यात ती 4 नाणी आपल्या पदरात पडली असती तर बिघडले कुठं? दारात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही लाथाडलं होतो. कारण काय? कारण तुम्हाला या गळक्या छपराच्या घरातच राहायचंय. राहा. आई, 1 मिनिट. रोहननी त्यांच्या घरी घरजावई बनून जाणं हे चूकच आहे. हे बघ, मी मान्य करते, त्यांना आपलं घर लहान वाटू शकतं. त्यांची मुलगी श्रीमंतीत वाढली आहे, त्यामुळे तिच्यासाठी हे घर लहान असेल. पण मग त्यांनी रोहन आणि अदिराने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहावं बाबा, असं म्हणायला हवं होतं ना. फक्त घर लहान वाटतंय म्हणून आपल्या घरातल्या मुलाने त्यांच्या घरात जाऊन घर जावई बनायचं, हे मला पटलेलं नाहीये. आणि या बाबतीत मी रोहनच्या बरोबर आहे.